एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे मोहटा देवीच्या दर्शनासाठी आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त इथे थोडीफार गर्दी पण आहे। तर चला मी पूर्ण मंदिर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे नवरात्रीमध्ये खूप जास्त प्रचंड गर्दी असणार आहे, त्यामुळेच मी नवरात्र संपल्यावरती आली आहे आणि इथे पाण्याचाही प्रॉब्लेम झालेला तेव्हा। मोहटा देवीचे हे मंदिर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे। पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। मी तुम्हाला मंदिराविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। या मंदिर परिसरातील पूर्वीचे जे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोयींनी युक्त असे दर्शन रांगेसह नवीन मंदिर बांधण्यात आले आहे। 10 एकर परिसरात दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले गेले। देवीची आरती दिवसभरात 3 वेळा होते। पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो। सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती केली जाते। भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असते। नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समिती भाविक करतात। 15 दिवसांचा हा भक्ती उत्सव असतो। मोहटा गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते। नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटा देवीची ख्याती आहे। रजाकारांच्या काळात मोहटा गावात म्हशी चोरीची आख्यायिका आहे, त्यामुळे येथे आजही दूध, दही, लोणी आणि तूप विकले जात नाही। मंदिरातील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातीची वेगवेगळी रूपे छान दगडी कोरीव काम असलेली पाहायला मिळतात। उदाहरणार्थ श्री भुवनेश्वरी महाविद्या, श्री भेरुडा किंवा श्री छिन्नमस्ता महाविद्या अशा प्रकारची नावे, वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात। तर चला आपण एक आख्यायिका जाणून घेऊयात। मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी सावरगाव येथे, कानिफनाथांची संजीवन समाधी मढी येथे अशा भूमीमध्ये फार वर्षांपूर्वी नवनाथांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती महाशक्ती श्री जगदंबा देवीची आराधना केली। या महायज्ञास अनेक ऋषी मुनींना पाचारण केले। यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या। त्याच वेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता। यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्याद अन्न संभवः या उक्तीप्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्न धान्याची निर्मिती झाली। प्राण्यांना चारा उपलब्ध झाला, लोक आनंदी झाले आणि पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्य शक्ती प्रकट झाली। तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता। नवनाथांना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वचन दिले। त्यावेळी जगदोद्धारार्थ तू याच ठिकाणी राहावे अशी आईस प्रार्थना केली। तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्य वेळी मी येथे पुन्हा प्रकट होईन, येथेच राहील असे वचन दिले। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य संभवामी युगे युगे। या न्यायाने एकाच्या कैवारी उघडी बहुतांची अंतरे। यानुसार मोहटा गावच्या दहीफळे, बन्सी, हरिगोपाळ आदींच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ रेणुका माता येथे प्रकट होऊन स्थानापन्न झाली व मोहटा देवी या नावाने प्रसिद्ध झाली। अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्री मोहटा देवीची महती गावोगावी पसरू लागली। श्री मोहटा देवीच्या स्वरूपाकडे पाहिले की कितीही दुःखी असणारे मन ही प्रसन्न होते। हीच पहिली अनुभूती। अशा आणखीन बऱ्याच कथा मी सांगणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेले मायंबा आणि गोरक्षनाथ गड किंवा मढी विषयी आणखीन माहिती हवी असेल ना, तर माझ्या YouTube चॅनल वरती सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, नक्की बघा।